कालपासून आपण लेह लडाखची ट्रिप सुरू केलेली आहे. आज आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण रतलामच्या पुढे आलेलो आहे. काल 4 वाजल्यापासून सकाळी 9 वाजलेपर्यंत कमीत कमी आम्ही 1000 किलोमीटरचं अंतर पार केले आणि आता पुढे आम्ही लडाखला जाणार आहेत. आता आम्ही एक्सप्रेस वेला आहेत नॅशनल 4च्या आणि माझ्यासोबत अमोल आहे. कसा वाटतं तुला एक्सपिरियन्स अमोल या आपल्या सगळ्या लडाख ट्रिपचा? महाराष्ट्रात जातोय. महाराष्ट्रातनं आम्ही निघालो आणि तिथं एकदा डिझेल तिथं फुल केले, टाकी फुल केली आणि नंतर मग मध्य प्रदेशमध्ये आल्यानंतर टाकी फुल केली. तर डिझेलचं तर काय कुठं शॉर्टच नाही, सगळीकडे मिळते नॉर्मल जसं आहे तसंच. गाडीला मायलेज पण चांगला आहे डिझेलला. आणि आता NE4 ह्या नॅशनल एक्सप्रेस वेवर आम्ही लागलेलो आहे. मुंबई वडोदरा जो एक्सप्रेस वे आहे ना तो अतिशय चांगला आहे. 8 लेन रस्ता आहे, 1 नंबर क्वालिटीचा रस्ता आहे. दणदणीत आता आम्ही पुढचा प्रवास गडकरी साहेबाला धन्यवाद द्यावा लागेल या केसमध्ये, एवढा चांगला रस्ता केलाय. या केसमध्ये गडकरी साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देणं महत्वाचं आहे, कारण की त्यांनी एवढा भारी रस्ता केलाय मस्तपैकी असं तुपासारखा चकचकीत. इथून गाडी सणाना विमानासारखी जेट सारखी पळाली पाहिजे. आता आम्ही लडाख दूर नाहीये, आता आम्ही दिल्लीवरनं पासून लडाखला पोहोचणार आहे. दणदणीत अपडेट मध्ये राहायचं तुम्ही. आमचा असा प्लॅन आहे की संध्याकाळी जालंधर मध्ये पंजाब मध्ये जाऊन मुक्काम करायचा. इथून जालंधर जवळपास 1000 किलोमीटर आहे. तर संध्याकाळी 10-11 वाजतील आणि मग उद्या सकाळी आमचं श्रीनगरला संध्याकाळपर्यंत पोहोचायचं प्लॅन आहे. तर चला मित्रांनो, दुसरा दिवस आज आपला सुरू झालेला आहे. तर भेटूया. स्टे कनेक्ट.